रोमकरासपत्र याचा 15 अध्याय 13 वचन. आता आशेचा देव विश्वास ठेवण्यामुळे तुम्हाला संपूर्ण आनंद व शांतीने भरो. आशा करता की तुम्हाला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने विपुल आशा प्राप्त व्हावी. यस, आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. कशी आहे माझी यूट्यूब फॅमिली? मी आशा करते तुम्ही सर्वजण सुरक्षित आणि आशीर्वादित असाल येशू मसीहच्या सामर्थ्य नावामध्ये. ओके, आजच्या सुंदरशा दिवसासाठी परमेश्वराने आपल्याला किती अद्भुत वचन दिलेलं आहे प्रियांनो. परमेश्वराचं वचन काय सांगत आहे की आता आशेचा देव हा विश्वास ठेवण्यामुळे तुम्हाला संपूर्ण आनंदाने व शांतीने भरो. यस, आमेन. जेव्हा आपण परमेश्वरावरती विश्वास ठेवतो तेव्हा आपल्याला परमेश्वर काय करत आहे की संपूर्ण आनंदाने आणि शांतीने सुद्धा भरणार आहे. कारण आपला देव जो आहे परमेश्वर येशू ख्रिस्त हा जो आहे तो काय आहे? शांतीचा दूत आहे, शांतीचा राजा आहे. आणि तो आपल्याला काय करणार आहे? त्याची शांतीही आपल्याला देणार आहे आणि आनंदही आपल्याला देणार आहे प्रियांनो. आणि परमेश्वर आपली शांती आणि आनंद हे आपल्याला कशासाठी देणार आहे प्रियांनो? तर तुम्हाला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने विपुल आशा प्राप्त व्हावी. यस, आमेन. तर परमेश्वर आपल्याला काय म्हणत आहे की पवित्र आत्म्याचं जे सामर्थ्य आहे त्याद्वारे आपल्याला काय? विपुल अशी आशा प्राप्त झाली पाहिजे. म्हणजे आपल्या जीवनातील जे काही निराशा आहे, आज बरेच जण काय आहेत? परेशान आहेत. कोणाची आर्थिक परिस्थिती ही काय बिकट झालेली आहे, कोणाला आरोग्य नाही आहे, कोणी आजाराला बळी पडलेले आहेत, कोणी समाजामध्ये काय बंधुभावामध्ये किंवा इतरांशी बोलत असताना वगैरेचे त्यांचे जे काय आहेत संबंध हे खराब झालेले आहेत आपसातील. त्यामुळे ते काय आहेत? निराश आहेत, दुःखी आहेत. पण परमेश्वराचं वचन आपल्याला सांगत आहे की आपण काय? पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आपल्यामध्ये काय विपुल आशा प्राप्त होणार आहे. आणि हे सर्व कार्य आपल्याला परमेश्वर करून देणार आहे प्रियांनो. पण याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे? परमेश्वराच्या सान्निध्यात राहणं, परमेश्वराच्या वचनाचं पालन करणं आणि अधिकाने अधिक वेळ आपण काय केलं पाहिजे? परमेश्वराच्या वचनामध्ये दृढ होण्याचा प्रयत्न केला पाहिजे प्रियांनो. तर आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया आणि छोटीशी प्रार्थना करूया. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद. आकाश पृथ्वीच्या निर्माणकर्त्या बाप्पा येशू मसीहाच्या सामर्थ्य नावाने तुमच्या चरणी येतो माझ्या राज्य. हो परमेश्वराच्या सुंदर दिवसासाठी तुला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या राजा. ह्या अद्भुत वचनासाठी तुला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या बाप्पा. हो परमेश्वरा, तुझं वचन सांगतो माझ्या राजा की तू आम्हाला शांती आणि आनंदाने भरून काढणार आहेस. आणि आमच्यामध्ये जे आहे विपुल काय असं तू पवित्र आत्म्याचं सामर्थ्यसुद्धा देणार आहेस. हो परमेश्वरा, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याशिवाय आम्ही काहीही करू शकत नाही माझ्या बाप्पा. हो देव बाप्पा, कारण जाताना तुम्ही सांगून गेलेलं आहे माझ्या राजा की मी जातो आणि मी गेल्याच्या नंतरच तुम्हाला एक सहाय्यक म्हणून काय प्रत्येक व्यक्तीसाठी मी एक पवित्र आत्मा देऊन जात आहे. तर त्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आम्हा सर्व बहीण भावामध्ये उतरू दे. आणि जे कोणी आज परेशान आहेत माझ्या राजा त्यांच्यापर्यंत हे वचन पोहोचण्यास सहायता आणि मदत कर माझ्या बाप्पा. ते सुद्धा ह्या वचनाद्वारे आशीर्वादित होतील असा माझा विश्वास आहे परमेश्वरा. हो देव बाप्पा, प्रत्येकावर बाप्पा ह्या वचनासाठी, दिवसासाठी आणि ह्या जीवनासाठी कोटी कोटी धन्यवाद देते. आणि ही छोटीशी प्रार्थना धन्य तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावात केली म्हणा का पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. शालोम. प्रभू येशू मसीहची शांती तुम्हा आम्हा सर्वांसोबत युगानुयुग असो परमेश्वराच्या दुसऱ्या आगमनापर्यंत. तर परत भेटूया अशाच एका अद्भुत वचनासोबत. तोपर्यंत थँक्यू सो मच.